सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा बातम्यांचा अर्धशतक मधून। कल्याणजवळील मोहने परिसरामध्ये राडा, फटाक्यांच्या स्टॉलवरून 2 गटांमध्ये तुफान वाद, वादातील मारहाणीनंतर घरांवर दगडफेकीमध्ये 9 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती, तर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही गाव गुंडांकडून दगडफेक। कल्याणमध्ये फटाक्यांच्या वादात झालेल्या राड्यामध्ये गुंडांची महिलांनाही मारहाण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संध्या साठे यांना मारहाण, राष्ट्रवादीच्या संध्या साठेंनी गाव गुंडांचा मुकाबला केल्याची माहिती। मारहाण करणाऱ्यांना तातडीनं ताब्यात घ्या, मारहाण झालेल्या कल्याणमधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची मागणी, पोलिसांकडून महिलेला तक्रार करण्याची सूचना। मतदार याद्यांमधील घोळाचा विरोधकांना झालेला लाभ चव्हाट्यावर आणू, अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, आताच निवडणुका झाल्यास विरोधकांना पराजयाला सामोरं जाण्याची भीती, फडणवीसांचा दावा, तर मतदार याद्यांमध्ये सुधारणा व्हावी ही माझी भूमिका असल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली शरद पवारांची भेट, डिसेंबरमध्ये होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती। एमसीएच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असून त्यामध्ये सरनाईक यांचे पुत्र विहंग यांचे नाव चर्चेत आहे। बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा यंदा वादाच्या भोवऱ्यात, राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे बाबासाहेब पाटील यांचं मुख्यमंत्री आणि शरद पवारांना पत्र, खासगी संस्थेकडून शासनाच्या स्पर्धा हायजॅक केल्या जात असल्याचा आरोप। रवींद्र धंगेकरांची पुन्हा एकदा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका, घोटाळ्यामधून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत अशी धंगेकरांची टीका। अकोल्यामध्ये वंचितला ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का, वंचितचे जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। आरएसएसच्या पथसंचलनावर बंदी घाला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी। कबूतरखाना बंदी विरोधात 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण, जैन मुनी निलेश चंद्र विजय यांची घोषणा, कबूतरखान्यांच्या बंदीच्या निर्णयाला निषेधार्थ आंदोलन करणार। आता कल्याणमधून एक महत्त्वाची बातमी, कल्याणमधल्या मोहने गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकारी संध्या साठे यांना गाव गुंडांनी मारहाण केली आहे। फटाके खरेदीच्या वादामधून 2 गटांमध्ये हाणामारी झाली। फटाक्याच्या स्टॉलवर लहुजी नगरमध्ये 2 तरुण फटाके घेण्यासाठी गेले होते, यावेळी फटाक्याच्या देण्याघेण्यावरून वाद झाला। हा वाद मिटल्यानंतर मोहने येथील स्थानिक गावगुंड तरुणांनी मध्यरात्री लहुजी नगर परिसरामध्ये जाऊन घरांची तोडफोड केली, महिलांनाही मारहाण केली आणि घरांवर दगडफेकही केली। या दगडफेकीमध्ये 9 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्नही केला, मात्र शेकडो गावगुंडांनी पोलिसांसमोरच दगडफेक करत घरांची तोडफोड करून महिलांनाही मारहाण केली आहे। आपण रात्रीची दृश्य बघतोय जेव्हा हा सगळा वाद झालेला होता आणि त्यामुळे कल्याणसारख्या शहरामध्ये कायद्याचा धाक उरला आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। पोलिसांसमोरच गुंडांनी तिथल्या महिलांनाही मारहाण केली आहे, घरांवर दगडफेक केली आहे। अतिशय क्षुल्लक कारणावरून झालेला हा सगळा प्रकार आहे। फटाक्याच्या स्टॉलवरनं 2 गटांमध्ये हाणामारी झाली आणि त्यानंतर महिलांनाही मारहाण करण्यात आली आहे। त्यामुळे पोलीस समोर असताना अशा प्रकारे जर हे गावगुंड राडा करत असतील तर या सगळ्याला जबाबदार कोण आहेत, यांना कायद्याचे धाक आहेत का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। यानंतर घेऊयात महत्त्वाच्या उरलेल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा बातम्यांचा अर्धशतक मधून। भाऊबीजेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांची एकच बहीण उर्वशी ठाकरे असल्यानं यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थावर साजरी होणार। काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी साजरी केली भाऊबीज, अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांना ओवाळत यशोमती ठाकूर यांनी भाऊबीज साजरी केली। भाजप आमदार चित्रा वाघ दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेसाठी प्रसाद लाड यांच्या घरी, आमचं नातं रक्ताच्या पलीकडचं, वेगवेगळ्या पक्षात असतानाही आमच्या नात्यामध्ये खंड पडला नाही, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी साजरी केली भाऊबीज, संभाजीनगर येथील निवासस्थानी आपल्या भावंडांसह साजरा केला भाऊबीजेचा सण।
भाऊबीजे निमित्तानं एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांचं प्राधान्य. नागपूरच्या गणेशपेठ आगार बस स्थानकावर महिला प्रवाशांची मोठी गर्दी. एसटी बसमध्ये महिलांना हाफ तिकीट असल्यामुळे एसटीनं प्रवासाला प्राधान्य. नाशिक बस स्थानकाच्या आवारामध्ये खासगी वाहतूकदारांच्या एजंटचा सुळसुळाट. एसटीचे प्रवासी आपल्याकडे वळवण्यासाठी खासगी गाड्यांचे एजंट थेट बस स्थानकात. एजंटचा सुळसुळाट रोखण्यामध्ये एसटी महामंडळ कमी पडत असल्याचं दृश्य. चंद्रपूर शहराजवळ असलेलं मोरवा विमानतळ उडान योजनेमध्ये सामील करा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र सरकारकडे मागणी. मोठ्या शहरांशी चंद्रपूरचा हवाई संपर्क झाल्यास विकास तीव्र गतीनं होईल, मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं मत. दिल्लीमधल्या ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेलेल्या महिलेचा अपमान. सलवार कमीज मांडी घालून जेवण्यावरूनही सुनावलं. कोल्हापुरी चपल्याऐवजी क्लोज्ड शूज घालावे तर मांडी घालून बसण्यालाही ताजच्या मॅनेजरचा विरोध. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल. खरेदी केलेलं दूध काही तासातच खराब झालं. उकळल्यानंतर दूध रबरासारखं झाल्याचा व्हिडिओ समोर. दूध विक्रेत्याविरुद्ध कारवाईची मागणी. कर्जतमध्ये पिसाळलेल्या बैलाचा हैदोस. चालत्या दुचाकी स्वाराचा या बैलानं दिलेल्या धडकेमध्ये मृत्यू. पिसाळलेल्या बैलाला आवर घालण्यासाठी खोपोलीमधील रेस्क्यू टीमला पोलिसांकडून पाचारण. विजेच्या धक्क्यानं पती पत्नीचा मृत्यू. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या नांदगाव येथील घटना. शेळीला वाचवण्यासाठी गेले असता शॉक लागल्यानं झाला शेळीसह पती पत्नीचा मृत्यू. वाशिमच्या आमखेडा येथे पारधी समाजामध्ये घरगुती वादातून चाकू हल्ला. हल्ल्यामध्ये मानेवर धारदार चाकूनं वार झाल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू. 4 जण जखमी. जखमींवर तत्काळ वाशिम येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वाशिमच्या रिसोडमध्ये 4 व्यापाऱ्यांची दुकानं चोरट्यांनी फोडली. चांदीचे शिक्के आणि 45,000 रुपयांचा ऐवज लंपास. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. यवतमाळच्या चौसाळा जंगल परिसरामध्ये आढळला मानवी अवशेष. लोहारा पोलिसांनी घेतला घटनास्थळाचा आढावा. डीएनए अहवालाची प्रतीक्षा. परभणीच्या सेलूमध्ये भाऊबीजेच्या पहाटे चोरट्यांचा हैदोस. 2 ठिकाणी मारहाण करून जबरी चोरी. एकाचा मृत्यू. 2 जण जखमी. एका दाम्पत्यालाही मारहाण केल्याची माहिती. वाशिमच्या पाटणी चौक येथे एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये 40 क्विंटल सोयाबीन गोणीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. बुलडाण्यात शेतकऱ्याची 6 एकर परिसरामधल्या सोयाबीनची गंजी अज्ञातानं पेटवली. त्यामध्ये लोणार तालुक्यातल्या पांगरापोळ येथील घटना. ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान. मीरा रोडच्या काशीमीरा परिसरामध्ये ग्रीन व्हिलेज संकुलामध्ये एका इमारतीमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट. गॅस गळतीमुळे घरामध्ये सिलेंडरचा स्फोट. स्फोटामध्ये तरुणी जखमी. उपचार सुरू. नांदेडच्या देगलूर शहरातील एका दुकानाला आग. संपूर्ण दुकान आगीमध्ये जळून खाक. दुर्घटनेमध्ये व्यापाराचा लाखो रुपयांचं नुकसान. आग नेमकी कशामुळे लागली हे अस्पष्ट. अरबी समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती. कोकणामध्ये पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. तर ढगाळ वातावरण असल्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत. रबी हंगामामध्ये पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांचा चिया सीड्स पिकाकडे कल. कमी खर्चामध्ये आणि जास्त नफा मिळत असल्यामुळे वाशिममध्ये यंदा जवळपास 6 हेक्टरवर चिया सीड्सची पेरणी. बाजारामध्ये चिया सीडला 12 ते 26 हजाराचा दर. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील झोळंबे गावामध्ये आढळला 2 फूट लांबीचा दुर्मिळ फ्लाइंग स्नेक. सर्पमित्र विठ्ठल गवस यांनी छापली छायाचित्र. सोन सर्प हा अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा साप असून त्याला फ्लाइंग स्नेक म्हणूनही ओळखलं जातं. जळगावमध्ये घर मालकानं कोणतंही कारण न सांगता घरामधल्या सामानासह वृद्ध दाम्पत्याला घराबाहेर काढलं. त्यामुळे वृद्ध दाम्पत्यावर ऐन दिवाळीमध्ये उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. जावेद अख्तर लकी अली यांच्यामध्ये वाद पेटला. राक्षसी मन दुखावलं असेल तर दिलगिरी. राक्षसांनाही भावना असतात. लकी अलीची खोचक कमेंट. जावेद अख्तर यांनी हिंदूंनी मुस्लिमांसारखं होऊ नये असं म्हटलं होतं. त्यावरून लकी अलीनं जावेद अख्तरसारखं होऊ नका, तो कधीच ओरिजिनल नव्हता असं म्हणत शिवराय भाषाही वापरली होती. निवडणूक आयोगाकडून आता देशभर एसआयआरची तयारी. दिल्लीमध्ये झालेल्या 2 दिवसीय परिषदेमध्ये अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा. बिहारमधील एसआयआर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर आणि महाराष्ट्रामधून मतदार याद्यांवर संशय व्यक्त होत असताना आयोगाचं मोठं पाऊल. बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या नावावर महागठबंधनची सहमती झाल्याची माहिती. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादवांच्या नावावर सहमती. राष्ट्रीय जनता दलमधील वरिष्ठ नेत्यांची एबीपी नेटवर्कला माहिती. तर तेजस्वी यादवांच्या नावाची आजच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता.
केदारनाथ यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे बंद होणार. गंगोत्री मंदिराचे दरवाजे कालच भाविकांसाठी झाले होते बंद. थंडी आणि बर्फवृष्टीमुळे भाविकांसाठी मंदिरांचे दरवाजे दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये बंद केले जातात. छठ पूजेसाठी उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्यांची रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी. अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्म खचाखच भरलेले पाहायला मिळतात. त्यामुळे ट्रेनमध्ये जनरल डब्यामध्ये चढण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. हरिद्वारच्या रोशनाबाद परिसरामध्ये नागरी वस्तीमध्ये हत्ती शिरलाय. स्थानिकांकडून वनविभागाला पाचारण करण्यात आले. हत्तीकडून पिकांचं आणि झाडांचं नुकसान. वनविभागाच्या टीमकडून हत्तीला जंगलाच्या दिशेनं पाठवण्यात यश. छत्तीसगडच्या जशपूरमध्ये एक शेतकरी 40,000 रुपयांच्या चिल्लरसह शोरूममध्ये. मुलीला स्कूटी घेऊन देण्यासाठी शेतकरी शोरूममध्ये पोहोचला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर या बातम्यांसोबतच दुपारच्या